मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने कोकणात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय। हातातोंडाशी आलेल्या भात शेतीची प्रचंड प्रमाणात नासधूस झाल्याने इथला पारंपरिक भात शेती करणारा शेतकरी कमालीचा हवालदिल झालाय। भात कापणीच्या ऐन दिवसातच सुरू झालेल्या या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणची भात शेती जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी पूर्ण तयार झालेले हे धान्य शेतातच अक्षरशः कुजायला लागलंय। मागील काही वर्षांपासून पावसाचं बदललेलं कालचक्र, सातत्याने येणारी चक्रीवादळं, जंगली प्राण्यांचा शेती आणि बागायतींना होणारा उपद्रव, तुलनेने अधिक प्रमाणात पडणारा परतीचा पाऊस या सगळ्यामुळे कोकणातला शेतकरी कमालीचा हैराण झालाय। शेतकऱ्यांनी कष्टाने उभं केलेलं पीक आता पावसामुळे आडवं पडलंय। शासनाने कोकणातल्या शेतकऱ्यांकडे देखील थोडी कृपादृष्टी वळवावी अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांकडून केली जाते, तर कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून आमच्या नुकसानीची नोंद घ्यावी अशी देखील मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जाते। एका बाजूला कोकणातील जनतेचं पुण्या मुंबईत होणारं स्थलांतर रोखण्याच्या घोषणा शासन स्तरावरून होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोकणाच्या शाश्वत विकासाच्या साधनसामुग्रीचं होणारं नुकसान दुर्लक्षित करून त्यांना स्थलांतरासाठीच भाग पाडणारी ही शासन व्यवस्थेतली उदासीनता सध्या कोकणाचा फार मोठा चिंतेचा विषय बनत चालले आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।